भारत आणि पाकिस्तान सामन्याच्या निषेधार्थ ठाकरेंच्या सेनेचं ठिकठिकाणी आंदोलन। पंतप्रधान मोदींना सिंदूर पाठवत भारत पाकिस्तान सामन्याचा निषेध। बॅट तोडत महिलांकडून सामन्याचा निषेध। ऑपरेशन सिंदूरवेळी उद्धव ठाकरे विदेशात पर्यटन करत होते। देशाप्रती भावना असते तर ठाकरे तात्काळ भारतात परत आले असते, मात्र ठाकरे 10 ते 12 दिवस लंडनमध्ये राहिले। भाजपच्या बावनकुळेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरे संजय राऊतांचा राष्ट्रवाद ढोंगीपणा। आधी आपल्या पक्षातील मिलिंद नार्वेकरांना क्रिकेट समितीमधून पायउतार करा। खरोखरच पाकिस्तान विरोधी असाल तर घरापासून सुरुवात करा। भाजपच्या नवनाथ बन यांचा आभार। पंतप्रधान मोदींना अंधारात ठेवून मॅच खेळवण्याचा निर्णय। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचं हे मोठं वक्तव्य। पहलगाम हल्ल्यावेळी ज्या भावना होत्या त्या भावना आता कुठे गेल्या? ज्या देशामुळे सिंदूर पुसलं गेलं त्या देशासोबत सामना का खेळायचा आहे? दहशतवादी हल्ल्यातील मृत संतोष जगदाळे यांच्या पत्नीचा हा सवाल। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या शिबिरात मतचोरी संदर्भात प्रात्यक्षिक। शरद पवार यांच्या समोरच मतचोरीच्या विविध प्रकारांचं प्रात्यक्षिक। देवा भाऊ कॅम्पेनला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून देवा तूच सांगणे उत्तर। नाशिक जिल्ह्यामध्ये विविध दैनिकांमध्ये जाहिराती। शेतकरी कर्जमाफी, पीक विमा, कांदा निर्यात बंदी यावरून प्रश्न। पुण्यात ट्रॅफिक वेळी मनोहर पर्रीकरांसारखं फिरा। महिलेचा अजित पवार यांना सल्ला, तर कोण पर्रीकर असं म्हणत अजितदादांचा प्रश्न। काय वाटेल ती किंमत मोजू पण सामाजिक ऐक्य जपू। एका जातीचं राजकारण करणं शोभत नाही, अंतर वाढेल असं भाष्य करणं योग्य नाही। छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया। बीडच्या पिंपळनेरमधील गोरक्ष देवडकरांची आत्महत्या। ओबीसी आरक्षण संपत असल्याच्या भावनेतून आत्महत्या। गोरक्ष देवडकरांची मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती, नातेवाईकांची ही माहिती।